नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे। कृषी सेवक भरतीचा तुमचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत वेबसाईटवरती। याच निकालासंदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल तसेच निकालाबद्दल तसेच ऍडमिट कार्ड बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती घेऊ शकता। तर बघा मित्रांनो, 12 मार्च 2024 ला हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जाहीर निवेदन अशा पद्धतीने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कृषी विभागाकडून। काय म्हटलं याच्यामध्ये, पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीचा जाहिरात क्रमांक कृषी सेवक सरळ सेवा भरती 5237 दिनांक 11 ऑगस्ट 2023 अनुसरून दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी 3 सत्रात व 19 जानेवारी 2024 रोजी 2 सत्रात IBPS संस्थेमार्फत विविध केंद्रांवर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। तर बघा मित्रांनो, तुमची जी परीक्षा घेण्यात आली होती ती कशा पद्धतीने कोणत्या कंपनी मार्फत घेण्यात आली होती, कधी घेण्यात आली होती याबाबत माहिती देण्यात आली आहे। त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल पत्रक दिनांक 12 मार्च 2024 रोजी प्राप्त झाले असून म्हणजेच मित्रांनो IBPS कंपनी मार्फत जी परीक्षा तुमची घेण्यात आली होती त्याचा जो निकाल आहे तो कृषी विभागास 12 मार्च 2024 रोजी प्राप्त झालेला असून शासन पत्र क्रमांक दिनांक 18 ऑक्टोबर 2023 अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी कृषी.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। अशा पद्धतीचे हे निवेदन आहे। अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने जे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे याचाच अर्थ असा की पेसा संदर्भातील जो निकाल आहे त्याच्या अधीन राहून तुमचा या ठिकाणी निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजेच काय तर नॉन पेसाचा जो निकाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि हा निकाल कोणत्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर ते कृषी विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे कृषी.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर 12 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे हे PDF आहेत। हे जर PDF तुम्हाला पुन्हा एकदा पाहायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे PDF देऊन देईल। PDF पाहण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला हा PDF पुन्हा एकदा पाहता येईल। या ठिकाणी बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हा PDF आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर पुणे डिव्हिजन पुणे जनरल मेरिट लिस्ट ऑफ कृषी सेवक 2024 एक्झाम 16-19 जानेवारी 2024 अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे रोल नंबर देण्यात आले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलेला आहे, नेम देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वांची नावं आहेत, बर्थ डेट देण्यात आलेली आहे, कॅटेगरी देण्यात आलेली आहे, अपील कॅटेगरी देण्यात आली आहे। टोटल 200 मार्कांपैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ही जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ती जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे। याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमची फायनल लिस्ट लागली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हे जे या ठिकाणी इकडे ग्रुप डिसॅबिलिटी टाइप एक्स सर्व्हिसमॅन हे जे वगैरे देण्यात आलेले आहेत कॉलम, हे संपूर्ण आता समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी कॉलम देण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने पुणे विभागाचा हा निकाल आहे। अशाच पद्धतीने इतर हे विभागाचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत। जवळपास 130 पेजेसची ही PDF फाईल आहे। याच्यामध्ये एकूण 4741 टोटल विद्यार्थी यांची नावे देण्यात आलेली आहेत। तर अशा पद्धतीने ही जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अजून तुमचे याच्यानंतर अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध होईल। सध्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर पुणे विभागाची लिस्ट आहे, दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाची आहे, तिसऱ्या क्रमांकावर कोकण विभाग ठाणे कृषी सेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर लातूर विभागाची आहे, त्यानंतर नाशिक सर्वसाधारण गुणवत्ता यादी, अशा पद्धतीने सर्व विभागांचा या ठिकाणी तुम्हाला PDF पाहता येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।